हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मैत्रेय कॉमर्स अकॅडमी. आज आपण समजून घेऊया नॉर्मल सेल आणि कन्साइनमेंट सेलमधला फरक. नॉर्मल सेल म्हणजे काय? सेलर थेट बायरला माल विकतो आणि ओनरशिप लगेच ट्रान्सफर होते, त्याला म्हणतात नॉर्मल सेल. कन्साइनमेंट सेलमध्ये माल पाठवला जातो एजंटकडे, ज्याला आपण कन्सायनी म्हणतो. तो माल विकतो कन्सायनरच्या वतीने, पण ओनरशिप अजूनही कन्सायनरकडेच असते. कन्साइनमेंट सेल आणि नॉर्मल सेल यामध्ये दोन पार्टीज असतात. त्यांच्यामधल्या रिलेशनशिपचा जर विचार केला तर नॉर्मल सेलमध्ये बायर आणि सेलर ही रिलेशनशिप असते, तर कन्साइनमेंट सेलमध्ये प्रिन्सिपल आणि एजंट ही रिलेशनशिप असते. आणि जर आपण सेलचा विचार केला तर सेल हा प्रॉफिटसाठीच केला जातो. मग नॉर्मल सेलमध्ये जो काय प्रॉफिट असतो तो पूर्णपणे सेलरसाठी असतो, पण कन्साइनमेंट सेलमध्ये जो काय प्रॉफिट असतो तो कन्सायनरसाठी असतो आणि कन्सायनरला तो प्रॉफिट कन्सानीला कमिशन दिल्यानंतरच मिळतो. कन्सेप्ट सोपी आहे, परंतु BCom स्टुडंटसाठी अतिशय महत्त्वाची आहे. सो अशाच शॉर्ट कन्सेप्टसाठी मैत्रेय कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. लर्न स्मार्ट, ग्रो फास्ट. धन्यवाद.